गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीचा अर्ज, दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून हे स्पष्ट। एफआयआर न करणारी लोक पार्थ पवार यांच्यावरती आरोप करतायत, जबाबदार सर्वांवरती गुन्हा दाखल केलाय, समितीच्या अहवालामध्ये जे दोषी येतील त्यांच्यावरती कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ही भूमिका। वडिलांची पावर मुलगा वापरतो, जमिनीचा व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, कडक कारवाई व्हायला हवी, रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। अजितदादांचं कुणी आता ऐकत नाही, धंगेकरांची ही टीका। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी शासनाची समिती गठीत, अपर मुख्य सचिवांसोबत आणखी 5 जण समितीमध्ये, तर 99% शेअर्स असलेल्या पार्थ पवारांवर अद्यापही गुन्हा मात्र दाखल नाही, इतर तिघांवरती गुन्हे झाले दाखल। पार्थ पवारांवर कारवाई झाली पाहिजे, राज्य सरकार लपवाछपवी करते, एकनाथ खडसे आणि अजित पवार यांना वेगळा न्याय का, महसूल खातं अजित पवार यांना वाचवतंय, अंबादास दानवे यांची टीका। चौकशी समिती नेमली, अहवाल आल्यावर पुढे कारवाई होईल, महसूल खात्यामध्ये गडबड वाटली तर तक्रार करा, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटींमध्ये लाटली, विजय वडेट्टीवार यांचा सरनाईक यांच्यावर आरोप, उद्या सविस्तर माहिती देणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती। वडेट्टीवार हे फक्त मीडियामध्ये बोलतात, त्यांनी तक्रार दिली तर त्याबाबतही चौकशी करू, सरनाईक यांचा जमीन व्यवहार केल्याचा वडेट्टीवारांनी आरोप केला, त्यानंतर बावनकुळे यांचे हे संकेत। धनंजय मुंडे यांच्यासोबत आरोपी कांचनचे फोटो झाले सोशल मीडियावरती व्हायरल, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये आरोपी कांचनचं नाव, धनंजय मुंडे आणि कांचनचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर झाला व्हायरल। धनंजय मुंडे यांनी मला मारण्याची सुपारी दिली, 2.5 कोटींची ही डील झालेली, जेवणात विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, मनोज जरांगे यांचा हा गंभीर आरोप। माझी जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, मनोज जरांगे यांना या सर्व गोष्टी महागात पडणार, धनंजय मुंडे यांचं हे उत्तर। मी नार्को टेस्टसाठी तयार, सीबीआयच्या पुढीलही कोणती चौकशी असेल तर ती पण लावा, जरांगेंनी धनंजय मुंडे यांचं आव्हान स्वीकारलं, जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये ऑडिओ क्लिप ऐकवली। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हे विधान, मात्र लक्षात येताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सारवासारव। स्थानिक निवडणुकीमध्ये कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र लढणार, जागा वाटपाबाबत समोपचारानं चर्चा करून निर्णय घेण्यावर बैठकीत एकमत, सतेज पाटलांना अंतिम निर्णय घेण्याचाही अधिकार। मुंबईमध्ये उमेदवार निवडीचा भाजपचा पॅटर्न ठरला, गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार, वॉर्डमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य, माजी नगरसेवकांच्या कामाचं मोजमाप करण्यासाठी 227 वॉर्ड्समध्ये भाजपने निरीक्षक नेमले। आज एकाच मंचावरती उद्या कुठे असू काही सांगता येत नाही, माणिकराव कोकाटे यांचं हे मिश्किल वक्तव्य, राजकारणात माणसं, पक्ष आणि विचार बदलतात, कोकाटे यांची ही प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस, दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद घेणार, तर सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन, सिरोंचा या ठिकाणी खासगी मेडिकल कॉलेजचं उद्घाटन, तर सिरोंचामध्ये महिला आणि बालकल्याण रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन। नागपूर ग्रामीणमधील काँग्रेसची कालची बैठक प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवली, प्रदेश अध्यक्षांचा निरोप डावलून मुलाखती घेण्यात आल्या, त्यामुळे बैठकीतील इच्छुकांच्या मुलाखती देखील अवैध ठरवण्यात आल्या। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय, या संदर्भात काँग्रेसचं आव्हान, तर काँग्रेसच्या याचिकेवरती 4 दिवसांमध्ये भूमिका स्पष्ट करा, नागपूर खंडपीठाचे निवडणूक आयोगाला हे आदेश। नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, 2 आठवडे कामकाज चालणार, तर विधानभवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून पुढे सुरू होणार, 2 आठवड्यांच्या सत्रामध्ये एकूण 10 दिवसांचं कामकाज। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीआधी महायुतीमधील नेत्यांमध्ये वाकयुद्ध, इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता, दुसरा पक्ष पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न, भाजपच्या वैभव खेडेकर यांचा योगेश कदम यांना टोला, खेडेकर यांच्या विधानाला जास्त महत्त्व देत नाही योगेश कदम यांचं उत्तर। धाराशिवच्या उमरगा या शहरामध्ये मतदार याद्यांमध्ये आढळली 505 दुबार नावं, याद्या दुरुस्त करण्याची सर्वसामान्यांची मागणी आहे, 505 मतदार दुबार आढळले, त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त।
रुपाली ठोंबरे पाटीलला पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस. रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर टीका करत आंदोलन केलं. या प्रकरणी नोटीस. 7 दिवसांमध्ये उत्तर द्या. नोटीशीत उल्लेख. रुपाली ठोंबरे पाटीलची फेसबुक पोस्टद्वारे माहिती. राज्य अल्पसंख्याक आयोग नितेश राणेंना नोटीस पाठवणार. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची ही माहिती. तर वारंवार द्वेष पसरवण्याची नितेश राणे यांची भाषा. राणेंना नोटीस पाठवून खुलासा मागणार. प्यारे खान यांचं हे वक्तव्य. गडचिरोलीमधील काँग्रेस पक्षाचे नेते जेसा मोटवानी यांचा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये झाला प्रवेश. नाना पटोले यांचे जवळचे असलेले मोटवानी यांचे स्थानिक राजकारणामध्ये मोठे नेते म्हणून ओळख. 2005 साली शिवसैनिकांनी नारायण राणे यांची सभा उधळल्याचं प्रकरण. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाकडून 36 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंची सभा उधळून लावलेली. भुसावळ नगराध्यक्षपदाचे एससी प्रवर्गासाठीचे आरक्षण मॅनेज. माजी आमदार संतोष चौधरी यांचा हा आरोप. त्यांच्या मूर्खपणावरती हसावं की रडावं हे समजत नाही. संजय सावकारी यांची टीका. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा सोमवारी पगार होणार. सरकारकडून महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या खात्यात 471 कोटी जमा. काल रात्री उशिरा पगाराचे सगळे पैसे शासनानं जमा केल्याची माहिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम. 3 अध्यायांच्या गीता पठणामध्ये 52,000हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग. राज्याच्या बहुतांश भागामध्ये तापमानाचा पारा घसरला. राज्यात थंडीची चाहूल. येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढणार. हवामान विभागाचा हा अंदाज. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळी सुविधा केंद्र आणि यंत्रांसाठी शासनाकडून अनुदान दिलं जाणार. जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि त्यानंतर शासनाचा हा मोठा निर्णय. सीएसएमटी स्थानकातील आंदोलनावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी बॅरिकेड्स लावून मोटरमनला लॉबीमध्ये बंद केलेलं. मोटरमन कर्मचाऱ्यांना बंद केल्यानेच लोकल खोळंबल्याचंही समजलं. सीएसएमटी स्थानकावर आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अडचणी आता वाढण्याची दाट शक्यता. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची रेल्वे पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार. सूत्रांची माहिती. सांताक्रूज गोरेगाव दरम्यान उद्या जम्बो ब्लॉक. अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 तासांचा जम्बो ब्लॉक. उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3:45 असणार ब्लॉक. त्यामुळे या मार्गावरील सर्व लोकल धीम्या ट्रॅकवरती चालवल्या जाणार. ठाण्यातील उथळसर आणि नौपाडा भागामध्ये सोमवारी पाणीपुरवठा बंद. सिद्धेश्वर जलकुंभ या ठिकाणी जलवाहिनी स्थलांतरणाच्या कामासाठी आता पाणीपुरवठा असणार बंद. पुण्याचे माजी विधान परिषद आमदार अनिल भोसले यांच्यावरती बँक घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित. तर पीएमएलए कोर्टाकडून अनिल भोसले यांच्यावर 71 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका. याच घोटाळ्यामध्ये ते गेले अनेक महिने तुरुंगात आहेत. पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको. ग्रामस्थांना भोवला. देवदत्त निकम, सुरेश भोर, अरुण गित्ते यांच्यासह 250 जणांवरती गुन्हा दाखल. बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ महामार्गावरती करण्यात आलेला 15 तास रास्ता रोको. निम्म्या नाशिक शहरामध्ये आज पाणीबाणी. विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक कामामुळे पाणी पुरवठा बंद. तर उद्या देखील कमी दाबानं पाणी येणार. पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार आज नाशिक दौऱ्यावरती. राजेश कुमार यांच्याकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी. तर सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठकही घेतली जाणार. नाशिकचा रामकुंड परिसरातील वस्त्रांतरगृह पाडण्याचं काम पुन्हा एकदा झालं सुरू. खाली असलेल्या मंदिरांना कुठलाच धोका पोहोचू नये यासाठी प्राचीन मंदिरांना सिमेंटच्या गोण्या आणि गर्डरनं झाकण्यात आलं. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी हंगामासाठी थेट अनुदान जमा. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची फेसबुक पोस्टवरून माहिती. प्रति हेक्टरी 10,000 रुपये इतकंच अनुदान जमा होत असल्याची माहिती. कोल्हापूरमध्ये अखेर दत्त दालमिया या साखर कारखान्यानं ऊस दराची कोंडी फोडली. दत्त दालमिया या साखर कारखान्याकडून आता एक रकमी 3,634 रुपये ऊस दर जाहीर. एफआरपीची रक्कम एक रकमी जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेनं कारखान्यावरती काढलेला मोर्चा. जोपर्यंत एफआरपी जाहीर होत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होऊ देणार नाही. ऊस रोखण्याचं आंदोलन करणार आणि हे आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल. राजू शेट्टी यांचा इशारा.
कोल्हापूरमध्ये जेसीबी व्यावसायिकानं मुलाच्या लग्नात वरातीसाठी जेसीबी वापरला. 9 दाम्पत्यांची चक्क जेसीबीच्या बकेटमधून काढली वरात. संकेत आणि पूजा माने यांच्या लग्नाच्या वरातीची संपूर्ण परिसरात चर्चा. नागपूरमध्ये सडक्या सुपारीच्या तस्करीवरती कारवाईची मोहीम. नागपूरमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेची आता सलग ही दुसऱ्या दिवशी कारवाई. तर आता कारवाईमध्ये तब्बल 71 लाखांची सडकी सुपारी झाली आहे जप्त. नागपूर पोस्टमास्टर जनरल शोभा मदाळे अनिश्चित काळासाठी झाल्या निलंबित. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या रोजगार मेळाव्यातील कार्यक्रमात मंचावरील गैरवर्तणुकीतून कारवाई झाल्याची देखील माहिती. ठाणे पालिकेच्या शासकीय वसंत व्हॅली प्रसूतीगृहामध्ये लवकरच सुसज्ज एनआयसीयू सुरू होणार. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तक्रारी आणि पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागानं निविदा प्रक्रिया देखील सुरू केली अशी माहिती. अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्डर लॉन्चिंगच्या कामाला सुरुवात आणि या कामामुळे मध्य रेल्वेवरती आजही रात्रकालीन 3 तासांचा ब्लॉक. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या. शिवाय लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल मार्गे वळवल्या. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून